नमस्कार. माझं नाव अथर्व देशमुख. लेखक गुरुदास नुलकर सर यांची आपण त्यांच्या अनर्थशास्त्र या पुस्तकावर मुलाखत घेत होतो. आणि हा मुलाखतीचा दुसरा भाग आहे. सर, थँक्यू, तुम्ही जॉईन झालात. अ, सर, पुढचा प्रश्न असा आहे की तुम्ही पुस्तकात जॉन मेनार्ड केन्स यांच्या विचारांबद्दल लिहिले आहे. आर्थिक मंदी असताना सरकारी धोरणातून मागणी वाढवण्याचे प्रयत्न झाले पाहिजेत, अ, असे केन्स यांचे मत होते. आणि मंदीच्या काळात शासकीय हस्तक्षेप करणे गरजेचे आहे, असे केन्स यांचे मत होते. तर जॉन मेनार्ड केन्स यांच्या अर्थव्यवस्थेबद्दलच्या विचारांबद्दल सांगू शकाल का? तर केन्सचे हे जेव्हा विचार आले ना तेव्हा जगासमोर मोठी मंदी होती. हे मंदीचं सावट होतं आणि त्याला ग्रेट डिप्रेशन असं म्हणतात. तर हे ग्रेट डिप्रेशन म्हणजे काय झालं की पहिला वर्ल्ड वॉर संपल्यानंतर सगळ्यांचे प्रोडक्शन कपॅसिटीज भरपूर वाढवून ठेवल्या होत्या. आणि डिमांड आधी आधी रोअरिंग ट्वेंटीज नावाचा एक काळ होता की ज्याच्यामध्ये प्रचंड चंगळवाद होता, भरपूर लोकांचा खर्च वाढला होता, वेगवेगळ्या वस्तू चैनीच्या वस्तू घेत होते. ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि धपकन मार्केट पडायला लागलं. म्हणजे एक दिवस न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज प्रचंड मोठं पडलं. ब्लॅक ट्यूजडे म्हणतात त्याला, त्यानंतर ब्लॅक फ्रायडे एक आला. आणि ह्या स्टॉक एक्सचेंज पडल्यावरती सगळीकडे बोंबाबोंब झाली आणि नोकऱ्या कमी झाल्या, लोकांनी प्रोडक्शन कमी केलं, अशा सगळ्या गोष्टी होत गेल्या. आणि अनेक वर्ष पुढची ही मंदीचं सावट जगासमोर राहिलं. जागतिक व्यापार कमी झाला. लोकांनी प्रोटेक्शनिस्ट अशा धोरणं, म्हणजे प्रत्येक देशाने प्रोटेक्शनिस्ट धोरणं घ्यायला सुरुवात केली की आपला इंटरनल प्रोडक्शन सिक्युअर करून बाहेरनं माल आणणं कमी करायचा वगैरे अशा पद्धतीचं. त्यामुळे जागतिक व्यापारही कमी झाला. आणि ह्या अशा अवस्थेत काही लोकांना सुचतच नव्हतं काय करायचं. तर त्यावेळेस जॉन मेनार्ड केन्सनी एक असं सुचवलं की व्हॉट इज मोर इम्पॉर्टंट इज ॲग्रिगेट डिमांड. की तुम्हाला जर प्रोडक्शन वाढवायचं असेल तर बाजारपेठेतली मागणी वाढवायला पाहिजे. आणि मागणी वाढवण्यासाठी सरकारने काही उपक्रम हाती घेतले पाहिजेत. म्हणजे मोठे मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स, काही मूलभूत सुविधा बनवणं, अशा गोष्टींवरचा खर्च वाढवला पाहिजे. त्या खर्चातनं काय होईल की कॉन्ट्रॅक्टर्स त्याच्यावर येतील, कॉन्ट्रॅक्टर्स ते काम सुरू करतील, त्याच्यातनं एम्प्लॉयमेंट जनरेट होईल आणि परत पैसा खेळायला लागेल. म्हणजे सरकारच्या तिजोरीतनं पैसा हा नागरिकांच्या खिशात टाकायला त्यांनी सांगितलं की सरकारने केन्सनी सांगितलं की सरकारने काही स्टिम्युलेट केलं पाहिजे मार्केटला. आणि ह्या पद्धतीच्या स्टिम्युलेशनमुळे मंदीतनं तुम्ही बाहेर याल असं त्यांनी सुचवलं होतं. तर अमेरिकेला हे आवडलं होतं. म्हणजे केन्स जरी ब्रिटिश इकॉनॉमिस्ट असला तरी अमेरिकेला हे आवडलं होतं. रुझवेल्टनी एक द न्यू डील नावाचा एक प्रोग्राम आणला अमेरिकेत. तर दुर्दैवाने मेन्स केन्स सांगतोय ते बरोबर आहे की नाही हे कळायच्या आधीच दुसरं विश्वयुद्ध, जागतिक युद्ध सुरू झालं आणि त्यांनी परत मागणी स्टिप्युलेट झाली. त्यामुळे तो प्रश्न लक्षातच आला नाही की काय म्हणजे बरोबर केन्सने सांगितलं ते बरोबर झालं की नाही. पण हे त्यांनी सुचवलं होतं. आणि सर, तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की अर्थनिर्मितीत नैसर्गिक संसाधनांचे खरे मूल्य धरले जात नाही. संसाधन जर लुप्त झाले तर समाजाला काय किंमत मोजावी लागेल ही त्याची खरी किंमत आहे. पण असे होत नाही, असे तुम्ही पुस्तकात म्हटले आहे. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का, आणि याचा काय परिणाम अर्थव्यवस्थेवर होतो असे तुम्हाला वाटते? हा. तर तुम्ही बघा ना, म्हणजे अर्थव्यवस्था ही पूर्णपणे नैसर्गिक संसाधनांवर चालते. म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये एक रुपया जरी त्यात उत्पादन झालं तरी त्या रुपयासाठी कुठलं तरी नैसर्गिक संसाधन खर्च झाले असतं. म्हणजे खनिज असो किंवा तेल असो किंवा कोळसा असो किंवा जमिनीचा वापर असो, वायू असो, पाणी असो, काहीही अशा प्रत्येक गोष्टीतनं होतं. म्हणजे आत्ताच बघा, म्हणजे मी अंगावर घातलेले कपडे हे कॉटनचे आहेत, हे जमिनीतनं आलेलं आहे. माझ्या डोळ्यावरचा चष्मा हा काचेचा आहे, काच सिलिकॉन आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत. प्लॅस्टिक जे आहे खनिज तेलापासून, म्हणजे क्रूड ऑइलपासून बनवलेला. हा कॉम्प्युटरचा कीबोर्ड माझा प्लॅस्टिकचा आहे. प्रत्येक गोष्ट जी तुम्हाला दिसते, प्रत्येक रुपया जो असतो त्याच्यासाठी त्याच्या मागे नैसर्गिक संसाधनांचा खर्च झालेला असतो. पण त्या नैसर्गिक संसाधनाचं मूल्य कसं धरलं जातं, ते बाजारपेठेचं मूल्य असतं. म्हणजे जर एखादा समजा स्टीलचा भाव जर 80 रुपये असेल किलोला, तर तो 80 रुपये ही त्याची बाजारपेठेतली किंमत असते.
ती निसर्गातनं काढायची किंमत असते. मग कुठल्या ज्या कंपनीनी तो खनिज बाहेर काढलाय आणि त्याचा स्टील बनवलाय आणि ते बाजारात घेऊन आलाय, ह्या प्रोसेसिंगची किंमत असते. मी नेहमी सांगतो की आपण दूधवाला भैयाला पैसे देतो, गाईला पैसे देत नाही. म्हणजे ते नैसर्गिक संसाधन जे दूध जे असतं ते आपण फुकट आहे असं धरलं जातं अर्थव्यवस्थेत. त्याचे प्रोसेसिंग कॉस्ट आपण देतो आणि त्याची मार्केट व्हॅल्यू आपण देतो. जर खरी आपण व्हॅल्यू द्यायला लागलं तर ती मूलभूत इंट्रिन्सिक व्हॅल्यू, म्हणजे ह्या मार्केट व्हॅल्यूला आपण एक्स्ट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणतो. पण इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे काय, की ते संसाधन जेव्हा लुप्त होतं किंवा संपून जातं तर तुम्हाला काय खर्च येईल ही त्याची तसं बघितली तर खरी व्हॅल्यू होऊ शकेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल बंगलोरमधलं पाणी संपलं आणि त्या सोसायटीला टँकरनी पाणी विकत घ्यायला लागलं तर ते किती रुपयाला पडलं त्यांना, ती त्याची ते पाण्याची खरी मूल्य. आणि आपण रोज जे पाणी घेतो ते काहीतरी हार्डली 5 रुपयाला 100 लिटर वगैरे असं काहीतरी असतं. ती ही मार्केट व्हॅल्यू आहे. तर मार्केट व्हॅल्यू आणि इंट्रिन्सिक व्हॅल्यू याच्यामध्ये फरक केला जातो. आणि अर्थव्यवस्थेमध्ये नेहमी मार्केट व्हॅल्यू धरली जाते. त्यामुळे ती स्केअरसिटी व्हॅल्यू असते. जसं ते खनिज कमी होत जातं तसे त्याचे भाव वाढत जातात, इन्फ्लेशन वाढत जातं, ह्या सगळ्या गोष्टी येतात. पेट्रोलची किंमत आज बघा ना किती वाढली आहे, कारण ते साठे कमी झाले. साठे कमी झाले की त्याची किमतीवर फरक पडतो. हा सर, जीडीपी मध्ये वाढ होणे हे प्रचलित विचारसरणीत देशाच्या प्रगतीसाठी आवश्यक मानले गेले आहे. तर तुम्हाला जीडीपी या परिमाणात कोणते दोष आहेत असे वाटते? त्याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? जीडीपीतून केवळ अर्थनिर्मितीची वाढ मोजली जाते, पण समाजातील सुख शांतीची परिस्थिती अजिबात कळत नाही, असे तुम्ही या हो, संदर्भात पुस्तकात लिहिले आहे. जीडीपी म्हणजे काय, राष्ट्रीय सकल उत्पादन, म्हणजे हो. ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट, जीडीपी. म्हणजे याचा अर्थ काय की देशामध्ये ज्या वस्तू आणि सेवांचं चलन होत असतं त्याच्यामधनं अर्थनिर्मिती जी होते त्याचं सगळ्याचं बेरीज केली की जीडीपी येतं. आणि अर्थात त्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्या मी आता सांगत नाही. मी सिम्प्लिफाय करायला म्हणून सांगतो की इट इज द व्हॅल्युएशन ऑफ ऑल द गुड्स अँड सर्व्हिसेस दॅट फ्लो इन द इकॉनॉमी. तर म्हणजे काय, आता आता आपण कुठलाही न्यूजपेपर उघडा नाही तर टीव्हीवरचं चॅनल बघा, कोणतरी कुठेतरी बोलतच असतं की भारताचा जीडीपी वाढला पाहिजे, आज 5% आहे, उद्या 6% व्हायला पाहिजे, चीन आपल्या पुढे गेलं, अमेरिकेचं 2% आहे, भारताला पुढच्या 5 वर्षात 5 ट्रिलियन मध्ये जायचंय वगैरे वगैरे. हे आपण सगळे जीडीपी ऑब्सेस नेशन आहोत. जीडीपी यांनी आर्थिक वृद्धी मोजली जाते, विकास मोजला जात नाही. विकास हा क्वालिटेटिव्ह असतो, वृद्धी ही क्वांटिटेटिव्ह असते. म्हणजे ती जीडीपीनी मोजता येते. पण विकास जो आहे तो क्वालिटेटिव्ह, म्हणजे क्वालिटी ऑफ लाईफ किती वाढलं ह्याच्यावर आहे. आणि ते जीडीपीत कॅप्चर होत नाही. फॉर एक्झाम्पल, पुण्या मुंबई एक्सप्रेसवेवर ऍक्सिडेंट झाला तो जीडीपीसाठी चांगला आहे, कारण त्यातनं खर्च वाढतो, अँब्युलन्सचा खर्च येतो, हॉस्पिटलायझेशनचा खर्च होतो, तो जीडीपी वाढता. युद्ध जीडीपीसाठी उत्तम आहे. टेररिझम, आतंकवाद भरपूर चांगला आहे, कारण त्यातला केवढी मशिनरी लागते, त्याला केवढा खर्च वाढतो आपला, लोकांना जेलमध्ये ठेवणं हे जीडीपीसाठी चांगलं आहे. अशा गोष्टी सुद्धा जीडीपीत कॅप्चर होतात. आणि म्हणून मी म्हटलंय की जीडीपी वाढला याचा अर्थ क्वालिटी ऑफ लाईफ वाढला असं अजिबात होत नाही. किंबहुना हा कशाचा खर्च आहे हे सुद्धा कळत नाही. म्हणूनच जीडीपी मध्ये देशाची निसर्ग संपत्ती किती खर्ची पडली ह्याचा हिशोब नसतो. म्हणजे आज आपले जर तुम्ही इंडियन ब्युरो ऑफ माइन्सची वेबसाईट जर बघितली तर त्या वेबसाईटवरती भारतातल्या खनिज म्हणजे खाणी किती संपून गेल्या आहेत याची यादी आहे. आणि त्या खाणींची यादी जवळजवळ 200-250 खाणी अशा भारतभर आहेत की ज्यामध्ये जे खनिज मिळायचं पूर्वी ते आज मिळत नाही. आणि दे आर कॉल्ड ॲज अबॅन्डन्ड माइन्स. आणि अबॅन्डन का झाल्या, कारण ते खनिज संपून गेलं. तर अशा पद्धतीने ह्या कुठल्याच संपलेल्या खनिजांची हिशोब जीडीपीत नसतो. म्हणजे नैसर्गिक संपत्ती किती खर्ची पडली तो जीडीपी करायला ह्याचा हिशोबच जीडीपीत नसतो. म्हणजे जीडीपी इज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट विदाउट लॉस. म्हणजे फक्त प्रॉफिट स्टेटमेंट आहे, एकच बाजू धरायची, तीच आपल्या जगाला दाखवायची, लॉस किती झाला हे दाखवायचंच नाही. जर प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जर तुम्ही छापलं जीडीपीच्या ऐवजी तर तुम्हाला आतंकवाद, ऍक्सिडेंट, रोगराई हे सगळं लॉसमध्ये टाकता येईल. पण आज आपण ते प्रॉफिटमध्ये धरतो. हा, सर तुम्ही पुस्तकात उत्पादनामुळे झालेले प्रदूषण
आणि सामाजिक दुष्परिणाम यांची किंमत उत्पादकाला मोजावी लागत नाही. या किमतीचा खर्च सर्व करदात्यांवर पडतो, पण त्याचा नफा मात्र कंपन्यांना भेटतो, या गोष्टीचा उल्लेख केला आहे. तर या गोष्टीबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि या गोष्टीचा अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होतो असे तुम्हाला वाटते? आणि या संदर्भात मांडल्या गेलेल्या पिगुवियन कराबद्दल सुद्धा सांगू शकाल का? हम्म. तर कुठलीही वस्तू जेव्हा बनते ना, तेव्हा त्याच्यातनं नैसर्गिक संपत्ती खर्ची पडते, त्यातनं प्रदूषण होतं. मी इथे मुद्दाम सांगतो की निसर्गामध्ये प्रदूषण नाही. निसर्गाने जी वस्तू बनवली आहे त्याचं विघटन म्हणा किंवा त्याचं रिसायकलिंग हे निसर्ग करू शकतो. मग निसर्गाला काय विघटन करता येत नाही, काय त्याला रिसायकल करता येत नाही? तर आपण कारखान्यात बनवलेला एखादा मॉलिक्यूल हा निसर्गामध्ये विघटन होत नाही किंवा तो रिसायकल केला जात नाही. मग उदाहरणार्थ प्लास्टिक, चष्म्याची काच, कीबोर्ड, कॉम्प्युटर, ट्यूबलाईट, या सगळ्या गोष्टी ज्या कारखान्यात बनलेल्या असतात त्या निसर्गात नैसर्गिकरित्या विघटन व्हायला हजारो वर्ष लागते. त्यामुळे त्या आपण थोडक्यात म्हणतो की ते विघटन होत नाही. होऊ शकतं पण ते आपल्या मानवी टाइम स्केलमध्ये होत नाही, त्यामुळे ते विघटन होत नाही, ते प्रदूषित होतात. आणि अशा प्रत्येक वस्तूमध्ये प्रदूषण तयार झालेलं असतं. आता जो उत्पादक आहे त्याला हा खर्च पडत नाही, हे हे जे स्टेटमेंट आहे याला मी साधं उदाहरण देतो. आपल्या मोटर गाडीचं. मी कार घेतली, मी रस्त्यावरनं ती कार चालवली, एसी मध्ये बसलोय, सगळ्या खिडक्या लावल्या, त्या कारचा जो धूर आहे त्याचा त्रास मला होतच नाही. तो त्रास कोणाला होतो? तो रस्त्यावरच्या पादचाऱ्याला त्रास होतो किंवा सायकलिस्टला त्रास होतो, त्याला माझा धूर खायला लागतो. आणि त्याला त्या धुरापासून जे त्रास होतात, ते रोगराई जे होते, त्याला जे पल्मोनरी डिझीज होतो, त्याचा खर्च तो स्वतः करणं अपेक्षित असतो. मला काही घेणं देणंच नाही त्या खर्चाला. म्हणजे मी गाडीचा उपभोग घेतोय आणि त्याच्या दुष्परिणामाचा भार दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर टाकतो. किंवा त्याच गाडीतनं मी बसलो तर रस्त्यावरची एवढी मोठी जागा मी कॅप्चर करतो. मग सायकलिस्ट असेल, पादचारी असेल, तो किती हार्डली 2 फूट बाय 2 फूटची जागा घेतो, तरी पण त्याला माझा हे सहन करायला लागतो. म्हणजे माझी एवढी मोठी गाडी येते, त्यामुळे रस्त्याची रुंदी, इफेक्टिव्ह यूज कमी होतो. तर ह्या सगळ्या गोष्टी याला इकॉनॉमिक्समध्ये एक्सटर्नलाइज्ड कॉस्ट म्हणतात. आणि ह्या एक्सटर्नलाइज्ड कॉस्टला काहीच पर्याय नाहीये. म्हणजे त्याला टॅक्सेशन हा एक पर्याय आहे. म्हणजे आपण जे आरटीओला टॅक्स भरतो ते तेवढ्यासाठी भरतो की गाडीच्या धुराचा लोकांना त्रास होतो, त्यामुळे तो आपण टॅक्स भरतो. पण त्या टॅक्सचा विनियोग कसा करायचा हे कुठेच लिहिलेलं नाही. आणि अशा पद्धतीने आकारले गेलेल्या टॅक्सेसला पिगुवियन टॅक्सेस म्हणतात. याचं कारण आर्थर सेसिल पिगू नावाचा एक अर्थतज्ञ होता. त्यांनी हे सुचवलं होतं की ह्या एक्सटर्नलाइज्ड कॉस्टला वरती तुम्हाला मात करायची असेल तर त्याच्यावर कर लावा, आणि ते कर लावल्यामुळे उत्पादक हे ह्या अशा पद्धतीच्या वस्तू कमी बनवतील. पण हे झालंच नाही. याचं कारण काय? ते कर लावलेले ग्राहकाच्या वरती लादले गेले. आज जेव्हा आपण गाडी घेतो तेव्हा कार मॅन्युफॅक्चरर कोणीच ते कर स्वतः भरत नाही, ते ग्राहकाच्या किमतीतच घेतले जातात. त्यामुळे शेवटी ते ग्राहकालाच खर्च पडतो. अशा पद्धतीने पिगुबियन टॅक्सेस सुद्धा हे त्याचा उपयोग झाला नाही, लादले गेले. सगळ्या देशामध्ये आज पिगुबियन टॅक्सेस आहेतच. एन्व्हायरमेंटल टॅक्स म्हणा, पोल्युशन टॅक्स, हे सगळे आहेतच. पण त्यांनी काही प्रदूषण कमी नाही झालं. आणि ह्या सगळ्या एक्सटर्नलायझेशनचं सर्वात मोठी निष्पत्ती काय झाली तर क्लायमेट चेंज. कारण आपण इतका धूर सोडलाय त्या आभाळामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये, इतके एमिशन्स आहेत, मिथेन जे आहेत, नायट्रस ऑक्साईड आहेत, कार्बन डायऑक्साईड आहेत, ह्या सगळ्यांनी एक आच्छादन क्रिएट झालंय. मग एक ब्लँकेट तयार झालंय पृथ्वीवरती, आणि त्याच्यामुळे जी हीट येते दिवसाभरात ती परत परावर्तित होत नाही आणि ते टेम्परेचर पृथ्वीचं वाढत जातो. तर हे का झालेलं आहे एवढे एमिशन्स? कारण आपण एवढ्या वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्याची काळजीच केली नाही की एक्सटर्नलाइज कॉस्ट ही जगात, म्हणजे ह्याचा उपभोग जो आहे हा मला एकट्याला होणार आहे, पण ह्याचा दुष्परिणाम जो आहे तो सगळ्या अख्ख्या पृथ्वीवरच्या जनतेवरती पडणार आहे. त्यामुळे मला काय काळजी आहे? आणि सर, तुम्ही पुस्तकात असे म्हटले आहे की मोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या गरीब व विकसनशील देशात मानवी हक्क भंग करून आपल्या उत्पादनाची किंमत कमी ठेवतात. या संदर्भात तुम्ही चीन आणि भारतातील चेन्नई शहरातील काही घटनांचे उदाहरण दिले आहे. तर याबद्दल विस्ताराने सांगू शकाल का? आणि यावर काय उपाययोजना करायला हवी असे तुम्हाला वाटते? तर ह्याला स्वेटशॉप्स असं म्हणतात. स्वेटशॉप्स म्हणजे काय की अत्यंत गरीब देशामध्ये जाऊन तिकडे उत्पादन करायचं. ह्याचं काय कारण आहे? कारण तिथे लेबर कॉस्ट अतिशय कमी आहे. म्हणजे भारतामध्ये मिनिमम वेजेस जर तुम्ही बघितले काहीतरी 10-11 हजार असे आहेत. खूप म्हणजे
विकसित देशात कुठेच कोणीच काम करणार नाही या इतक्या कमी पगारावर. तिकडे साधा प्लंबर सुद्धा तो घरी बोलावला तरी तुम्हाला एक $400 $200 असे घेतो. आपल्याकडच्या प्लंबरला आपण ₹50 टेकवताना सुद्धा काचकूच करतो. तर अशा पद्धतीने जिकडे आबादी भरपूर आहे, जिकडे शिक्षण कमी आहे, जिकडे स्किल्स कमी आहेत आणि त्यामुळे बेरोजगारी जास्ती आहे, तेव्हा लोक खूप कमी पैशामध्ये वेतनामध्ये काम करायला तयार होतात आणि हा कमी वेतन जो आहे हा भांडवलदाराच्या पथ्यावर पडतं, म्हणजे त्यांना तो फायदा होतो. म्हणजे मग इकडे जर बनवायला आपण लागलो तर इथे खूप स्वस्त लेबर कॉस्ट पडते आणि त्यामुळे आपलं उत्पादन कमी होतं. बरं, इथे नुसतं लेबर कॉस्ट स्वस्त पडते असंही नाही. इथे पर्यावरणाचेही काही नासधूस केली तरी काही फारसा टॅक्स पडत नाही किंवा सरकारचं लक्षही नसतं. म्हणजे आपल्याकडे नियमावली चांगली आहे बरं का, एन्व्हायरमेंटल रूल्स, वॉटर ऍक्ट, एअर ऍक्ट हे सगळं चांगलं आहे, पण त्यांची अंमलबजावणी अत्यंत कमकुवत आहे. इतकी कमकुवत आहे की प्रचंड मोठे मोठे एन्व्हायरमेंटल क्राईम्स आपल्याकडे लक्षातच आलेले नाहीत. म्हणजे फॉर एक्झाम्पल राजस्थानमधलं डाईज किंवा कानपूरमध्ये लेदर इंडस्ट्रीचं गंगेमध्ये जे काय चाललंय, इचलकरंजी, सोलापूर इथे टेक्स्टाईलचं पोल्युशन, असे कित्येक पोल्युशनचे केसेस आहेत की जिकडे खूप मोठी हानी झालेली आहे पण त्याच्याकडे लक्षच दिलं नाही. प्लेटिंग इंडस्ट्री किती मोठी आहे, म्हणजे या युरोपमध्ये प्लेटिंग इंडस्ट्री बंदच केली आहे, ती सगळी भारतात आली. आपल्याकडे क्रोम प्लेटिंग वगैरे चालतं आणि तिथले केमिकल्स सर्रास सोडले जातात. अर्थात मी जेव्हा हे सांगतोय तेव्हा सगळेजण असंच करतात असं मी अजिबात म्हणत नाहीये, पण काही जण असे करतात की ज्यांच्यामुळे इंडस्ट्री बदनाम होते. तर अशा पद्धतीने हे चालू आहे आणि त्यामुळे तो एक मोठा आपण स्वेटशॉप्स मी जसं म्हटलं तसं की त्यांना ते बरं पडतं. आज भारतातही आपले जेव्हा अंमलबजावणी चांगली होत चालली आहे तेव्हा आज भारतातनं उठून बांगलादेशमध्ये जायला लागलेत विकसित देशातल्या कंपन्या, तिकडनं कंबोडियात जायला लागलेत, व्हिएटनाममध्ये जायला लागले, आता ते देश पुढे आले, तिकडे स्वेटशॉप तयार व्हायला लागले. तर अशा पद्धतीने चालूच आहे सगळीकडे अजून. आणि सर म्हणजे यावर उपाययोजना काय करता येईल याबद्दल काही सांगू शकाल? यावर उपाययोजना म्हणजे टॅक्सेशन हे युनिफॉर्म व्हायला पाहिजे भारतामध्ये. जे नियमावली आहेत त्याची अंमलबजावणी चांगली व्हायला पाहिजे. म्हणजे सरकार दरबारी आज इतके जॉब्स जनरेट होऊ शकतील पण आपण करत नाही आहोत. आता पुण्याचंच उदाहरण बघितलं तर पुण्याच्या ट्रॅफिकसाठी कित्येक जास्ती पोलिसांची जरूर आहे. ते जर घ्यायला लागलो, भरती करायला लागलो तर आपल्याकडे केवढी बेरोजगार म्हणजे रोजगार केवढा जनरेट होईल, पण तो होत नाही. तसंच अंमलबजावणीमध्ये म्हणजे स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डमध्ये एमपीसीबी म्हणा, सीपीसीबी, या सगळ्यांमध्ये इतकी मोठी यंत्रणा पाहिजे अंमलबजावणीसाठी, ती नाहीच आहे. आणि ही पूर्णपणे म्हणजे सरकारच्या खर्ची येणारच नाही. हे आपल्याला त्यांच्या म्हणजे पोल्युटर्सकडनं टॅक्सेस कलेक्ट करणं, फाईन्स कलेक्ट करणं ह्यांनीच येऊ शकेल. तर हाच त्याच्यावर उपाय आहे आणि जनजागृती हा एक मोठा उपायाचं साधन आहे की जे वंचित आहेत, जे पीडित आहेत, त्यांना त्यांना साक्षर करायचं आणि त्यांना सांगायचं की तुम्ही एवढ्या कमी पगारात नोकरी करण्याच्या ऐवजी दुसरे पर्याय शोधा. जेव्हा इंडस्ट्रीमध्ये म्हणजे ही झळ पोचेल की लोक मिळत नाही, त्यावेळेस आपोआप पगार जास्ती द्यायला लागेल इंडस्ट्री. आज शेतमजुराला किती 350 ₹450 देतात. त्याचं कारण की शेतमजूर भरपूर उपलब्ध आहेत. जर शेतमजूर जायला लागले गावाकडनं शहरात तर त्या गावाला मिळत नाही, एक जण नाही. बोंब आहे आज बऱ्याच गावांमध्ये की जे शहरात सगळ्यांचे युवक जाऊन काम करतात, तिकडे मिळतच नाही शेतमजूर. कारण ₹450 कोण काम करणार, जेव्हा मला दुसरीकडे शहरात जास्ती मिळत आहेत, 800 1000 मिळू शकतात दिवसाला. मी कशाला गावात थांबू? सर, तुम्ही पुस्तकात जागतिकीकरणाबद्दल लिहिले आहे. भारताने 1991 साली जागतिकीकरण स्वीकारले. तर जागतिकीकरणाचा भारताला फायदा झाला की तोटा झाला असे तुम्हाला वाटते? म्हणजे जागतिकीकरण आणि उदारमतवादी विचारसरणीतून आजपर्यंत कुठल्याही देशाची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचा पुरावा नाही. आणि जागतिकीकरण, खाजगीकरण आणि उदारीकरण या गोष्टींचा मुख्य फायदा सधन राष्ट्रातील मोठ्या कंपन्यांना झाला असे तुम्ही या संदर्भात पुस्तकात लिहिले आहे. मग त्याची खूपच उदाहरणं आहेत. पण याला LPG म्हणतात, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन. याच्यामध्ये काय झालं की आपल्या देशाचे दरवाजे खुले केले गेले, टॅक्स स्ट्रक्चर रॅशनलाइज केलं. म्हणजे जगामध्ये एक WTO नावाची तुम्ही संस्था ऐकली असेल, त्यांनी टॅक्स रॅशनलाइज म्हणजे त्यांनी चक्क आपला
कानपिळीच केली की हे तुम्हाला करायलाच पाहिजे इम्प्लिमेंट, तरच आपण हे करू. तर याच्यात दोन्ही गोष्टी झाल्या, म्हणजे आपल्या इंडस्ट्रीला फायदाही झाला आणि आपल्या देशाच्या इंडस्ट्रीला तोटाही त्याचा झाला. आणि याचं कारण म्हणजे आपण WTOच्या नियमावलीला आपण साईन केलं. त्याच्यामुळे आज असं झालं ना, जग इतकं इंटरकनेक्टेड आहे की आपल्याला वेगळं राहताच येत नाही. आपल्याला जागतिक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये भाग घ्यायलाच लागतो. त्यामुळे तर आपल्याला एक्सपोर्ट का करायला लागतं याचं कारण आपल्याला इम्पोर्ट करायला लागतं. म्हणजे आपला सगळं खनिज तेलाचा साठा आहे, 70-80% खनिज तेलाचा साठा हा इम्पोर्ट होतो. आणि तो इम्पोर्टचं ट्रेड डेफिसिट कमी करण्यासाठी आपल्याला एक्सपोर्ट करायला लागतं. त्यामुळे एक्सपोर्ट करणं ही देशाची गरजच आहे. पण ते काय एक्सपोर्ट करतं ह्याच्यावरती नीट विचार होत नाहीये. म्हणजे आज आपण फळं आणि साखर एक्सपोर्ट करतोय. साखर एक्सपोर्ट करणं म्हणजे पाणी एक्सपोर्ट करणं. 1 किलो साखरेतनं 4-5 हजार लिटर पाणी एक्सपोर्ट करतो आपण. आणि महाराष्ट्रात म्हणजे भारताने किती 8 लाख टन साखर एक्सपोर्ट केली आहे 2 वर्षापूर्वी. म्हणजे किती पाणी एक्सपोर्ट केलंय असा विचार करत नाही आपण. किंवा शेतमाल इम्पोर्ट करायची आता परमिशन दिली आहे. त्यामुळे शेतमाल इतका स्वस्त जागतिक बाजारात मिळतोय की स्थानिक लोकांना त्याची किंमतच मिळत नाहीये. त्यामुळे फार्मर सुइसाइड्स होत आहेत. अशा अनेक गोष्टी आहेत की काय आपण लिबरलाइज केलं पाहिजे, काय प्रायव्हेटाईज केलं पाहिजे, काय ग्लोबलाइज केलं पाहिजे, ह्याच्यावरती बसून आपल्या देशासाठी देशाच्या कॉन्टेक्स्टमध्ये विचार होत नाहीये. आणि हा विचार होणं अत्यंत गरजेचं आहे. आणि सर, तुम्ही पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणात पर्यायी अर्थव्यवस्थेबद्दल लिहिले आहे. तर सध्याच्या अर्थव्यवस्थेतील दोष लक्षात घेता पर्यायी अर्थव्यवस्था कशी असावी असे तुम्हाला वाटते? तर पर्यायी अर्थव्यवस्थेमध्ये मी लिहिलंय की पहिलं म्हणजे जीडीपीला कचऱ्यात टाकलं पाहिजे. जीडीपीचे अत्यंत लिमिटेड उपयोग आहे. तो करून घ्यावा, जीडीपी मोजावं. पण जीडीपी हा एकच इंडिकेटर ठेवायचं नाही. तर काय मोजायचं? आपल्याला 5 प्रकारची भांडवलं मोजली पाहिजे. पहिलं नैसर्गिक भांडवल, देशाची नैसर्गिक संपत्ती किती शिल्लक आहे, ती पुढच्या पिढ्यांसाठी किती उरली याचं अकाउंटिंग, म्हणजे नॅचरल रिसोर्सेस अकाउंटिंग हे भारताने घेतलंच पाहिजे. आता जागतिक का आत्ता काही दिवसापूर्वी बिल गेट्स आणि नरेंद्र मोदी भेटले, त्यावेळेस बिल गेट्सनी नरेंद्र मोदींना विचारलं की तुम्ही नॅचरल रिसोर्सेस अकाउंटिंग कधी करणार आहात. तर हे केलंच पाहिजे. म्हणजे जसं त्यांनी यांना विचारलं तसं मोदींनी त्यांना पण विचारलंच पाहिजे की तुम्ही का नाही केलं आजपर्यंत. तर हे इनकन्व्हिनियंट होतं, नॅचरल रिसोर्सेस अकाउंटिंग होत नाही. मग अजून दुसरं काय मोजता येईल की ह्युमन कॅपिटल मोजायला लागेल की आपले लोकांच्या मध्ये काय किती सक्षम आहेत, त्यांच्यामध्ये एज्युकेशन किती आहे, काय स्किल्स आहेत, अशा गोष्टी मोजल्या पाहिजेत. सोशल कॅपिटल मोजलं पाहिजे, म्हणजे सामाजिक भांडवल जे आहे की आपल्यामध्ये भाईचारा किती आहे, एकमेकांमध्ये ट्रस्ट किती आहे, बिझनेस करायची वृत्ती किती आहे, अशा पद्धतीचं. आणि मग ह्याच्या पुढे जाऊन बिल्ड कॅपिटल की इन्फ्रास्ट्रक्चर किती आहे. म्हणजे आज शहरामध्ये मुंबईमध्ये मेट्रोज आहेत, फ्लायओव्हर्स आहेत, पुण्यामध्ये मेट्रो फ्लायओव्हर आहेत, पण एखाद्या रिमोट खेड्यामध्ये भारतातल्या काय आहे, रस्ते तरी आहेत का, त्यांना पाणी पुरवठा आहे का, वीज आहे का, शाळा आहे का, लायब्ररी आहे का, नाटक बघायला एखादं थिएटर आहे तर नाहीये. तर ह्या गोष्टी मोजल्या पाहिजेत. आणि मग शेवटचं जे आहे ते फायनान्शियल कॅपिटल मोजलं पाहिजे. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी जर ठीक असल्या तर फायनान्शियल कॅपिटलचा वाढ होणारच आहे. अशा पद्धतीने हे वाढ व्हायला विचार व्हायला पाहिजे. तर पहिला गोष्ट जी करायची तो अ, 5 भांडवलांचा विचार करायचा, फक्त जीडीपीचा नाही. आणि मग काय उरतं की मग बाकीच्या गोष्टी अर्थव्यवस्थेत बघायच्या की तुम्ही प्रदूषण किती करताय, ते कसं कमी करता येईल, चक्रीयतेकडे कसं जाता येईल. म्हणजे एक रेषीय आपण जे बघितली इकॉनॉमी, टेक मेक यूज थ्रो मधनं रिसायकल आणि रियूजच्या इकॉनॉमीकडे कसं जाता येईल, लो कार्बन इकॉनॉमीकडे कसं जाता येईल, आपला एमिशन्स कसे कमी करता येईल. आज प्रचंड मोठा ऑपॉर्च्युनिटी आपल्याला आहे की बायोमास एनर्जीची. आज आपण कोळसा वापरून सगळी वीज निर्मिती करतोय. त्याच्याऐवजी आपल्याला बायोमास वापरून सीबीजी म्हणजे कॉम्प्रेस बायोगॅस करता येतो, बायोमास पेलेट्स करता येतात, हायड्रोजन करता येतं. आणि ते सगळं वापरून आपल्याला वीज निर्मिती करता येते. तर यांनी काय होतं, यांनी कार्बन सायकलमध्ये येतो. म्हणजे मागच्या हंगामात जे गवत उगवलंय त्या गवताचा आपण कॉम्प्रेस बायोगॅस करतो, ते एमिशन ते जाळतो, त्याच्यातनं एमिशन होतं आणि ते परत पुन्हा कॅप्चर होतं. कोळसा जाळताना आपण 65-100 दशलक्ष वर्षापूर्वी तयार झालेला म्हणजे कॅप्चर झालेला कार्बन रिलीज करतो आणि मग तो ऍटमॉस्फिअरमध्ये येतो.
तर अशा गोष्टीकडे आपण रिन्युएबल एनर्जीकडे कसं जाता येईल या गोष्टींचा विचार करणं याच्यामध्येच आपल्याला शाश्वत विकासाचा आहे. पैसा डिस्ट्रीब्यूट कसा व्हायला पाहिजे याच्यावरती नुसताच विचार झालेला आहे, पण याच्यावर काही काम झालेलं नाही. त्यामुळे तो एक विचार केला पाहिजे. आपण आज काय करतोय, पैसा डिस्ट्रीब्यूट करणं म्हणजे काय, खिशात पैसे नेऊन ठेवायचं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करायचं, फर्टिलायझर सबसिडी द्यायची, ह्याव द्यायचं त्याव द्यायचं. सबसिडीवरती कधीच, सबसिडी इज नेव्हर अ लॉंग टर्म सोल्युशन. इट विल इमिडिएटली बी अ शॉर्ट टर्म सोल्युशन, फाईन, बट यू कांट कीप इट. आता 75 वर्ष झाली अजून आपण सबसिडीज देतोय, कर्जमाफी देतोय. कर्जमाफी देणं म्हणजे माझ्या दृष्टीने डोकेदुखीला झेंडू बाम लावणं आहे. पण ते डोकं कशामुळे तुमचं दुखतंय हो? म्हणजे चष्म्याचा नंबर बदललाय म्हणून दुखतंय का ब्लड प्रेशर वाढल्यामुळे दुखतंय, हे विचारतच घेत नाही आपण. म्हणजे तुम्हाला बाम लावायचं आहे का ब्लड प्रेशर कमी करायचं? आणि जर ब्लड प्रेशर कमी करायचं असेल तर वेगळ्या गोष्टींवरती काम करायला पाहिजे. तर अशा पद्धतीचं सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट न करता रूट कॉज वरती आपण काही उपाययोजना करतोय का ह्याच्याकडे जायला पाहिजे, आणि ह्याच्यातनंच शाश्वत विकास होईल असं माझं मत आहे. हो सर, थँक्यू. तुम्ही मुलाखत दिली आणि मला वाटतं मुलाखत खूप इंटरेस्टिंग झाली. आणि सरांच्या दोन्ही पुस्तकांची विकत घेण्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे. थँक्यू सर. धन्यवाद, थँक्यू.